आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। 5 गोवंशीय जनावरांची सुटका, अवैध कत्तलीच्या तयारीत असलेला आरोपी ताब्यात। नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल रोखण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 5 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात अवैध कत्तल आणि गोमांस विक्री विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। त्याच मोहिमेअंतर्गत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक गस्त घालत होते। दरम्यान 26 जुलै रोजी पहाटे 3:30च्या सुमारास बागवानपुरा येथील शार्लटम मटण दुकानात अवैध कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार छापा टाकण्यात आला असता घटनास्थळी 5 जिवंत गोवंशीय जनावरे आढळून आली। या प्रकरणी जाकीर बशीर शहा वडाळा गाव नाशिक याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियमांतर्गत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार प्रभाकर आहेर करत आहेत। ही यशस्वी कारवाई गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसेच प्रभाकर आहेर, कय्यूम सय्यद, निलेश विखे आणि अविनाश ठेटे यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली आहे।